करो, दारू दुकान बंद करो, दारू दुकान बंद करो, दारू दुकान बंद करो। एक नारी सबसे बड़ी, एक नारी सबसे बड़ी, एक नारी सबसे बड़ी, एक नारी सबसे बड़ी। दारू दुकान बंद। दारूभट्टी बंद होऊ नये ह्या विचाराने दारूभट्टीचे मालक, त्यांचे मित्र, काही राजकीय जे आमचे विरोधक होते ते पण आमच्या भयकर कुटुंबावर त्यांनी खूप दबाव आणण्याचा प्रयत्न केला। चांदून दाळणं टाटणं भानाना सगळ्याच नेत बहुत परेशानी होती। सोनानं चांदी जो भेटला तोच, दारूवाल्याला काय सगळा जो भेटला तो न्यायचा, पिवापुरता पैसा झाला झाला अशी बात होती। 100 रुपयाचा माल 50 रुपयामध्ये ना 10 रुपयामध्ये देऊन दिला तर त्याला काही फरक पडणार नाही। सामाजिकपणे दबाव होताच, राजकीय दृष्टीही होता, आर्थिक त्यांनी आम्हाला प्रलोभन पण दिले की बाबा हे दारूच्या जे तुमचं सुरू आहे समाजकार्य दारू हटवण्याबद्दल तुम्ही त्याला बंद करा। हां, तर ते बंद केलं पाहिजे ना, ते सरकारनं बंद केलं पाहिजे। दारू दुकान, लहान लहान लेकरा तरी दारू पिऊन राहिले आहेत, मग ते बिघडले का राहिले। बिरसी कामठा ये वो भूमि है जहां से राजे चिमना बहादुर ने 1818 में अंग्रेजों के खिलाफ आजादी की पहली लड़ाई लड़ी थी। राजे चिमना बहादुर परगना कामठा के मनसबदार थे। मध्य भारत के वैनगंगा क्षेत्र के लगभग 25 जमींदार उनके अधीन में थे। 1947 में भारत आजाद हुआ, अंग्रेज चले गए, लेकिन धीरे धीरे गांव के लोग नशे के अधीन हो गए। क्या इसी दिन के लिए राजे चिमना बहादुर और उनके साथियों ने इतना संघर्ष किया था? हर कोई शराब का गुलाम हो गया था। घर घर में शराब की वजह से झगड़ा हो रहा था। जब हालात हद से ज्यादा बदतर हो गए, तब राजे चिमना बहादुर के वंशज श्री श्यामराव बाहेकर और उनकी पत्नी श्रीमती सुशीला देवी ने गांव को नशा मुक्त और एक आदर्श गांव बनाने का बीड़ा उठाया। उन्होंने गांव की महिलाओं को एकत्रित किया और नशा मुक्ति का आंदोलन शुरू कर दिया। जो दारूभट्टी के मूवमेंट इन्होंने चालू किया, महिला पूरी इतनी ज़्यादा ने करीब करीब इनके 200 महिला हर वक्त एक शब्द पे आती थी और अपने खर्चे से, कि किसी ने किसी को पैसे देके जमा नहीं किया, क्योंकि हर घर में एक तो भी ऐसा हमारा पिछड़ा मोहल्ला है, थोड़ा रेलवे के लोग ज़्यादा है, दारू का प्रमाण ज़्यादा था, हर घर में एक दारू वाला था ही, सभी महिलाएं परेशान थी। रिसाम्याची दारू दुकान हे चौकात असल्यामुळे बायांना मुलींना खूप त्रास होत होता। तिथं भावाने भावाचा मर्डर सुद्धा केला। मार डालूंगा म्हणे तो, तर भावाले पण दुसरा भी भावाले मार डालूंगा म्हणे, धावत होता मारावले, तुले पण मारीन म्हणे। मुलगी बोलली तर मुलीले पण म्हणे तुले पण मारीन म्हणे। सगळ्या बाया तयार झाल्या, मग तयार होऊन आम्ही मोर्चा काढला। मोर्चा काढून उपासनावर बसून म्हणून उपासनावर बसलो, आम्ही उपासनावर बसलो। हमारा जो गणेश मंडल हमने जो स्थापन किया था उस टाइम 82 के आसपास, तो 25 साल जो गणेश मंडल चला, और गणेश मंडल में जो युवा टीम बनी हमारी 100-150 लोगों की, वो टीम का अच्छा सहयोग मिला इनके महिला आंदोलन में। जहां बहिकार परिवार रहता था, वहां पिछले 40 साल से देसी शराब की दुकान खुली हुई थी। इस दारू की दुकान में जाकर दारू पीने वाले शराबियों की गाली गलौच से आने वाले लोगों को परेशानी हुआ करती थी। 100% म्हणजे 50 बाया विधवा आहेत, या दारूमुळे बहुत माणसं मरून पावलं आपल्या गावात। का सांगावं तुम्हाला, मरण चालूच आहे दारूमुळे। शाळेत गेलो, कॉलेजला गेलो तर ते आम्हाला सारखं सारखं ते त्रास व्हायचे त्या गोष्टीचं। पण इथे दारू पिऊन असं बाहेर लोक निघतात बेवड्या, म्हणजे सारखं वाटायचं मनाला, पण आम्ही काही करू शकलो नाही। म्हणजे आता तेव्हा लहान होतं म्हणा किंवा जे काही होतं, असं काही डोक्यात पण वाईट वाटायचं फक्त ते पाहून। असं दारू पिऊन लोक येतात, तिथे भजे खातात, हे करतात, असं म्हणजे घाणेरडा प्रकार दिसायचं। ते छेडखानी करायचे कोणाची पण, असं वगैरे प्रकार तिथे चालायचे त्या एरियामध्ये। आता पोराले माझ्या 2 लाख रुपये लागले, दारू पिल्यानंतर याच्या त्याच्याशी कर्जा घेऊन सारी मी पोराले 2 लाख रुपये लावले। मग आता तो कर्जा भरू कुठून मी, सांगा। हे बर्बादी आम्हा लोकांचीच आहे ना, त्यांचा काय ऐकणेवाल्याचा, त्याचा तर घर भरून राहिला आहे, त्याचे लेकरा बारा चैनी न खाऊन राहिले आहेत। आमच्या तर पोटाची अंगार जरते ना, घासभरांना सुखाचा नहीं खाऊ सके मानुस। सुशीला देवी नित्य नियम से पूजा करने मंदिर जाया करती थीं। उसी प्रकार जब वो अपने बच्चों को बालवाड़ी में छोड़ने जा रही थीं,
तब दारू की दुकान में बैठे शराबियों के अभद्रपूर्ण व्यवहार से वे मानसिक रूप से पीड़ित हुईं। इस घटना से उनको गहरा आघात हुआ। तब उन्हें इससे नई पीढ़ी पर इस दारू की दुकान के कारण होने वाले कुसंस्कारों से अत्यधिक चिंतित होकर अंततः सुशीला जी ने 400 महिलाओं को आंदोलन के लिए तैयार किया और 4 महिलाएं आमरण उपवास के लिए बैठीं। फिर उन्होंने प्रण लिया कि जब तक दारू की भट्टी बंद नहीं होती तब तक वो चैन की सांस नहीं लेंगी। माता बहिणीनो, आपली भट्टी हटवायची आहे ना, आपला त्रास आहे ना, मग आपण सर्व एकजूट होऊ आणि या भट्टीला हटवू। तुम्ही साथ द्याल का? सुशीलाबाई श्यामरावजी बैकार यांनी म्हटला, चला गावात संघर्ष घ्या, बाया जमा करा। मग 5 वार्डाच्या बाया जमा होऊन त्या मोर्चाचा भाग घेतला आम्ही। मग त्या मोर्चामध्ये सगळेच कोणी आले 5 वार्डाच्या बाया, त्याला मग उपासनावर बसला आम्ही। आपल्याला उपवासावर बसवायचं आहे, बसाल ना? हां, शिवाय देतात, गायर देतात, इथून जाताना आम्हाला त्रास होते, ही भट्टी हटवायची आम्हाला। जशा दुर्गादेवीनं राक्षस महिषासुरला हटवला, 64 जोगिनी माता होत्या, तर तुम्ही आहात, तुम्हाला भट्टी हटवायची आहे। आप उपवास बसू ना, हटवाल ना? याल ना? दारू दुकान बंद करो, रिसामे की दारू दुकान बंद करो, अशी कशी हटत नाही, रिसामे की दारू दुकान बंद करो, बंद करो, अशी कशी हटत नाही, हटल्याशिवाय राहत नाही। इधर सुशीला देवी ने नशा मुक्ति आंदोलन में अपने आप को पूरी तरह से झोंक दिया था। उधर श्यामराव जी गांव की अन्य समस्याओं को दूर करने में लग चुके थे। स्वतंत्रता प्रेमी और राष्ट्रभक्त घराने में श्यामराव जी बैकार इनका जन्म हुआ है। इनका जो परिवार है, वीर राजे चिमना बहादुर और अपने महान पूर्वजों के राह पर ही आगे बढ़ रहे हैं। समाज सेवा, राष्ट्र सेवा, इन तत्वों को वे अपने जीवन में अपनाते हुए आगे बढ़ रहे हैं। श्यामराव जी समाज सेवा के साथ साथ कला और साहित्य में भी बहुत रुचि रखते हैं। उनकी चैतन्य ची फुले नामक एक पुस्तक भी प्रकाशित हुई है, जिसमें उनकी कविताओं का संकलन है। अशा प्रकारे सामाजिक शिक्षणासोबतच सामाजिक कार्यामध्ये हे कार्य करत होते, त्यामुळे त्यांना आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला आहे। ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक आपला वेगळा ठसा उमटवून आमगाव तालुक्यातच नाही तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात ज्यांच्या नावाची एक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून जी ओळख होती, ते आदरणीय श्यामरावजी बैकार शिक्षण क्षेत्रापुरताच मर्यादित नाही तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी या सगळ्या घडामोडीमुळे त्यांचा आवर्जून सिंहाचा वाटा असायचा। त्यांची कारकीर्द आज या परिसरामध्ये प्रत्येकाच्या तोंडून एक सकारात्मक ऊर्जा देणारी जी प्रतिक्रिया उमटत आहे, ती खरोखरच या आमगाव निवासी बैकार फॅमिलीसाठी एक अभिमानास्पद बाब है। रिसामा से गोरठा जाने के मार्ग में रेलवे लाइन पड़ती है। रास्ते की अपेक्षा रेलवे लाइन लगभग 15 फीट ऊंचाई पर होने से भर्ती की बैलगाड़ी और ट्रैक्टर घाट पर चढ़ाने उतारने का काम जोखिम भरा था। रेलवे लाइन पर खुली चौकी थी, फाटक भी नहीं था। रेलवे का ध्यान इस समस्या की ओर कभी गया ही नहीं। परंतु किसानों और जनता की यह गंभीर समस्या श्यामराव जी से देखी नहीं गई। इसके लिए उन्होंने आंदोलन किया। हे जे रिसामा रेल्वे गेट चौकी आहे तिथे कंपाऊंड वॉल नव्हतं, टेकडीसारखं असं उंच वटा होता, त्याच्यातून ट्रॅक्टर, बैलबंडी असं जायचं, लोक जायचे शेतीवाडीमध्ये। तर कधीकधी ट्रॅक्टर उलटायचा, खाईत पडायचा, जीवहानी व्हायची, बैलबंडी शेतकऱ्यांची पडायची, तिथे हानी व्हायची। आणि त्याकरता आदरणीय श्यामरावजी बैकार गुरुजी यांनी
मार्गदर्शन केलं आणि स्वतः ते काम केलं. रीतसर रेल्वे विभागाला आणि चीफ इंजिनियरला लिखाण केले आणि पर्सनल भेटले आणि भेटून ही रेल्वे चौकी मंजूर करून घेतली. आणि ती मंजूर करतानाही ती लहान मंजूर झाली होती आधी. अंडरग्राऊंड पुलिया हा मोठा व्हावा त्यांनी मग आणखी त्यांना लिखाण केलं आणि या लिखाणानंतर मोठ्या अंडरग्राऊंड रेल्वे मंजूर करण्यात आली आणि मंजूर झाल्यानंतर हा त्रास लोकांचा कमी झाला. सुशीला जी गांव-गांव जाकर पीड़ित महिलाओं को मिलकर उनको हिम्मत देती थी. धीरे-धीरे गांव की सारी महिलाएं नशा मुक्ति अभियान में शामिल होने लगी. माझा जन्म डोंगरगड छत्तीसगडचा आहे. माझ्या माहेरचे नाव जमनाबाई होता आणि माझे वडील विठ्ठलराव बागडे डोंगरगडचे नामांकित होते आणि 25 वर्ष एक निवडून आले. 5 वर्ष व्हाईस प्रेसिडेंट होते. माझ्या वडिलांनी मला खूप प्रेमाने वाढवलं. माझे बाबाजी मला इंदिरा गांधी उपमा देत होते का माझी बेटी एवढी लाड तर वाढलेली आहे की मी इंदिरा गांधीसारखी माझ्या बेटीला वाढवलो असे म्हणायचे. खरंच माझ्या वडिलांनी मला खूप प्रेम दिलं आणि माझ्या माहेरचे परिवार जे होते माझ्या वडिलाचे माझी आईच्या माहेर त्यानं खूप आम्हाला प्रेम दिला. खूप प्रेमात वाढली मी. माझ्या 15 वर्ष लग्न झाला. मी आपल्या घरी आली. मला चहाही नव्हता करता येत. स्वयंपाक करता नव्हता येत मला. पण मी आपल्या हिमतीने सर्व शिकलो आणि सारे स्वयंपाक करा, धुणं भांडी करणे, रोड लागाणे, धान कापणे, सारे कामं केले. आणि मी पण आता आमच्या आमगावला आल्यावर मी बघितलं की इथं खूप शेगड होत आहे. दारू पिणेवाले खूप शेगड करत आहेत, खूप त्रास. मी स्वतः माझ्या घरी किरायादार होते, ते स्वतः बेवडे होते. माझ्या घराच्या समोर, माझ्या मागे, घरच्या मागे दोन्ही बाजूंना पूर्ण बेवडे. असे शिवनगर माझा जीव कंटाळून गेला. बाया पण कंटाळून गेल्या. एवढं सांगत होते, बाई हटली पाहिजे, बाई काहीतरी करा ना, काहीतरी करा ना. तर दारूच्या पायी मरून गेलं. तुम्ही ओळखत असाल, सुबाची आई होय आम्ही. त्यांच्या बाबूजी मेले नुसत्या दारूच्या पायी. लकवा मारलं, 2 वर्ष माझ्यावर राहिलं. 2 वर्षाच्या बाद मग मेलं. दारू पिऊन सोनारी अशी हकीकत होती दारू पियायची. इस आंदोलन के कारण रिसामा आमगांव राह पर रेलवे विभाग द्वारा फाटक की व्यवस्था की गई. लेकिन रेलवे लाइन के घाट पर धान, पहरा, गोबर खाद, जलाऊ लकड़ी से भरे वाहन चढ़ाना उतारना अब भी जोखिम भरा काम था. इसलिए श्यामराव जी ने उल्लेखित मार्ग पर अंडरग्राउंड पुलिया बनाने के लिए दोबारा आंदोलन छेड़ दिया. उनके आंदोलन के सम्मुख इस बार भी रेलवे विभाग को झुकना पड़ा और इस मार्ग पर अंडरग्राउंड पुलिया बनवाई गई. इस प्रकार श्यामराव जी का व्यक्तित्व जनहितकारी, कर्मठ एवं जुझारू था. जो रेलवे लाइन है वो ऊपर से पहले आना जाना होता था, तो अंदर के लिए उन्होंने प्रयास किया और उनको सफलता मिली. और इसके साथ ही साथ रिसामा से गोंदिया रोड के लिए भी उन्होंने नहर के बाजू में सड़क बनाने के लिए प्रयत्न किया और उनमें उसको सफलता मिली. हमेशा अच्छा काम किया और उनके पद चिन्हों पर हम भी चले. यांचे अभिनंदन करतो, यांचे आभार मानतो. त्यांच्याच सहकार्याने वधीपासून ते एटे गुरुजीच्या घरापर्यंत श्रमदानाने आम्ही रोड बनवला. सहकार्याची नाही, साहसाची होती आणि त्या साहसाच्या बरोबर पुढचं कार्य करायला सुरुवात केली. ती हिम्मत मला आली. हे सर्व तुळशीरामजी बैकार यांचे बोल आजही माझ्या कानात घुमत आहेत. तसाच दुसरं म्हणजे या आपल्या शेतीला पाणी मिळत नव्हतं, त्यावेळेस श्री बैकार गुरुजी यांच्या सहकार्याने आम्ही गोंदिया येथे बांधकाम विभागात गेलो आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला पानी मिलू लागला. जब समस्त प्रमुख अखबारों में सुशीला देवी जी का भाषण छपा तो उसने शासन के विवेक को झकझोर के रख दिया.
परिणाम स्वरूप शासन द्वारा अविलंब कार्रवाई करते हुए यह दारू की दुकान हमेशा के लिए बंद करवाकर दूसरी जगह स्थानांतरित कर दी गई। ऐसी थीं सुशीला जी बाहेकर। मी त्या बायांची आभारी आहो ज्यांनी एकत्र होऊन भट्टी हटवली। काही एकटी दुटी कोणीच हटवू शकत नव्हता, पण बायाचे एकतामुळे ती भट्टी हटली। आज आमचं गाव सुखी आहे। ते जे दारू पिणारे होते ते सुद्धा कुदरपावड घेऊन भट्टी तोडायला तयार होत होते आणि त्यांना वाटत होतं की आम्ही बिघडलो पण आमची मुलं तरी सुधारी जायला पाहिजे, आमची समोरची पिढी सुखी राहायला पाहिजे। त्याने साथ दिला आणि आमची रिसाबाजी भट्टी हटली। ये आखिरी समय में जैसे जब दारू दुकान बंद होने का समय था, उस समय मेरा लड़का नागपुर में पढ़ता था और उस समय मेरे को दारू दुकान वाले का एक प्रकार से ऐसा प्रेशर टाइप का आ गया था। उस समय साधारण दुकानदार था उस समय में, तो मेरे ऊपर भी ऐसा दबाव टाइप का लगा। मेरे लड़के का मेरे को फ़ोन आया, बोले पापा बोले क्या आप वो दारू दुकान वाले के पीछे क्यों बढ़े हो, बोले उसके लड़के का फ़ोन आया बोले कि अपने पापा को समझा। तो मैं उस समय थोड़ा सा डर गया था तो मैंने थानेदार को बताया, तो थानेदार उस समय बटा मेरे ऊपर ही रेस हो रहा था। मैं क्या तेरे परिवार की जवाबदारी लिया क्या वगैरह इस टाइप से मेरे से बिहेव करा था, क्योंकि हुआ कैसा था पूरा मेरे ऊपर ही दबाव, पुलिस स्टेशन का भी मेरे ऊपर दबाव था। और एकदम एक हमने मोर्चे को बोले नहीं ऐसा नहीं करना, तो पुलिस स्टेशन तरफ डाइवर्ट कर लिए। उसका केस आज भी हमारे ऊपर चल रहा है, तो पुलिस स्टेशन तरफ डाइवर्ट कर लिए। पुलिस स्टेशन में हज़ारों की तादाद में उस दिन महिलाएं, पुरुष, युवक, बच्चे कोई घर में नहीं था, पूरे के पूरे पुलिस स्टेशन में थे। और वो मोर्चा यानी एक मशाल मोर्चा के नाम से मतलब एकदम टायर वायर जलाए सबने, एकदम पुलिस स्टेशन में हंगामा लेके गए। त्या कारणानं सुशीलाबाई बाईकर यानं मोर्चा काढला। मोर्चाच्या कारणानं मग हा दारूचा बंद करून झाला आहे। गेल्या तिकडे कापून मोर्चा काढलो, असं करा तसं करा। माता मंदिरमध्ये मग ह्या घेतला भाग घेतलो, वकील ठेवला। मीटिंगच्या कारणानं मग हा काम आमच्या पुढे वाढला, त्याच्या कारणानं आमचं काम सक्सेस झाला। तो ये मेरी माँ ने बहुत अच्छा काम किया, इसके कारण हम भी उसके आभारी हैं अच्छी तरह से। उन्होंने बहुत समाज के लिए बहुत ज़्यादा ये संगठन का काम किया। समाज के लिए जो कुछ भी करना है हम सब करेंगे और मिलजुल के करेंगे और कर रहे हैं। इसलिए हमारे माता पिता के प्रति हमको बहुत गर्व है। लोकांशी मिक्स होणं, लोकांबरोबर चर्चा करणं आणि त्या मिळून मिसळून राहतात आणि त्या गेल्या तर 10 बाया जमा होतात, विशेष म्हणजे सासूबाईंच्यासाठी, आणि त्याही हक्काने तिथे वावरतात आपलं घर म्हणून। जरी आता त्या तिथे राहत नसतील तरी पण त्या वावरतात आणि एक आदरयुक्त मान आहे त्यांना, सासूबाईंना माझ्या आदरयुक्त मान आहे। आणि बाबूजींना म्हणजे कसं आदरयुक्तता आहेत पण रिस्पेक्टली घाबरतात पण, कारण ते शिस्तप्रिय होते। त्यांच्या हातातून असं म्हणजे त्यांच्यासमोर असं वेडेवाकडे चाललेलं कार्य त्यांना आवडत नव्हतं। माझ्या वडिलांच्या शिकवणीमुळे मी काहीतरी नवीन म्हणा, काही लोकांना म्हणजे थोडंसं उद्धट वाटेल हिंदू विचारधारेच्या लोकांना, किंवा हिंदू संस्कृतीमध्ये पाय लागणं हे मोठा एक म्हणजे आदराचा भाग आहे। नाही, मी ह्या गोष्टीला मानत नाही। आदर असतोच, शेकहँड करता येईल, गळे मिळता येईल, पाठीवर हात ठेवता येईल, हे पण एक प्रेम आदर व्यक्त करायचे माध्यम आहेत। त्या माध्यमातूनच मी आई आणि वडील या दोघांची वागणूक ठेवतो आणि ही जे कल्चर आहे हे मला आई वडिलांकडूनच आलं आहे, त्या गोष्टीचा मला गर्व आहे। माझ्या भावांनी एवढा प्रेम दिला का माझे वडील वारल्यावर म्हणजे कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही, काय नाही। हर महिन्यात माझ्या घरी एक वेळ येऊन पाहून जावायचा। तेव्हा गाडी नव्हती, मोटारच होती, पण मोटारना बी येऊन सणाबरोबर 1 महिन्यामध्ये सकाळी गेला संध्याकाळी गेला, हर गोष्टीत मदत केला। पोरा बारा पोरीचा भी सब म्हणजे सबचा लाड केला। भगवान करे अच्छी लंबी उम्र दे हमारी बहन को भी और हमारे गुरुजी को भी। सब बाल बच्चे सुखी रहे, प्रेम से रहे और हम लोगों का भी प्रेम बना रहे जब तक है जिंदगी। यही कामना ईश्वर से करता हूँ। मोठा मुलगा सुरेश हा सहसंचालक म्हणून नगर रत्नाकर कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला आहे। विजय बैकार
खऱ्या अर्थानं कृषी पदवीधर असून त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक चांगले कार्य करत असून आज समाजहिताचे काम करत आहेत. त्यांच्याकडे व्यसनमुक्तीबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची आवड असून सामाजिक आणि आर्थिक बाबीत इतरांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. संजय नावाचा मुलगा आज आमगाव तालुक्यामध्ये काँग्रेसचा एक तालुका अध्यक्ष म्हणून हा नावाला उभा राहिला. याचा सर्व श्रेय आई सुशीला बैकार आणि वडील श्यामरावजी बैकार यांना जात आहे. खऱ्या अर्थानं म्हणतात ना, ज्यांचा पुत्र आणि मुली ह्या नावलौकिक करण्याच्या पाठीमागं त्यांच्यावर लहानपणापासून बिंबवले संस्कार हे अत्यंत जिव्हाळ्याचे असतात. तेवढंच नाही तर आज सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेही नाव घेतलं तर श्यामरावजी बैकार हा नाव एक आदराने घेतला जातो आणि तीच परंपरा त्यांच्या या मुलांनी जपलेली आहे. माझी पण इच्छा आहे की माझे शब्द ऐकून प्रत्येक बाईंना आपल्या मुलाला चांगले शिक्षण द्यावं, चांगलं ज्ञान द्यावं आणि पोरीला अशी छोटी मोठी समजू नये. पोरी तर कोणाचा दिवा आहे आणि मुलगी, आजकालची मुलगी ती चुलीचं लायक स्वयंपाक करण्यात नाही राहिली. ते मोठे मोठे कलखाने कामं करतात, पणडुबी आहेत, सैनिक आहेत, रक्षा करतात देशाची. मुलीला मान द्यावा आणि मुलगी म्हणजे देवी आहे, आपल्या घरची लक्ष्मीची पत्नी बेटी हिचा मान सन्मान केला त्याचे खूप जण लक्ष्मी येते. माणसाचं एक कर्तव्य आहे की पत्नी असो, बेटी असो, बहीण असो, नारी कोणतीही असो, तिला मान द्यावा, तिचा कधीच अपमान नाही करावा. बाबूजीबद्दल सांगायचं असलं तर लहानपणापासूनच आम्हाला बाबांची खूप भीती होती बाबूजीची. कारण की त्यांचं असं वातावरण जसं होतं एकदम कडक स्वभाव होता आणि ते नेहमीच म्हणजे आजही, आज माझी वय 48 वर्ष झालेली आहे, पण आजही जर ते झोपून उठले आणि त्यांनी थोडंसं असंही केलं तरी आमची झोप उडून जाते. आजही त्यांच्या स्वभावात आमच्या मनामध्ये असा धाक ठपका बसलेला आहे. भीती म्हणजे एक प्रकारचा त्यांचा आदर सन्मान. त्यांच्याशी पहिलेपासून खूप मला मायाळू आणि मला आईसारख्याच वाटतात. अशा मला आई मिळतील पर खूप. माझी आई जन्मदात्री तर गेलीच आहे, पर जे माझ्या गावातलीच आहेत ज्या आई बाई जे पण त्याच खूप आहेत आणि मला मार्गदर्शन देत राहतात. उनकी प्रेरणा के कारण ही हम लोग यहाँ तक आए हैं. पाँचों बहन भाई सब पढ़े लिखे, फिर हमारे दामाद, हमारे तीनों भाइयों की मिसेस, सब में फिर प्रेम है ज़बरदस्त. और इनका श्रेय मेरे माता पिता दोनों को है. दोनों ने बराबर अपनी बहुओं को बच्चे की तरह ही रखा उन लोगों ने आखिर तक. आज भी बच्चे की तरह ही रखते हैं. तो गांव के लिए एक व्यसन मुक्ति का काम भी हमारे बैकर फैमिली के थ्रू हो रहा है. अभी एक गुंदिया में व्यसन मुक्ति केंद्र है, अभी आमगांव में एक व्यसन मुक्ति केंद्र खुला है, तो वो अच्छी तरह से चल रहा है. गांव की सेवा इस माध्यम से हम लोग कर रहे हैं. इसलिए हमारे माता पिता के प्रति हमको बहुत गर्व है. उन्हीं का खून हम सब पाँचों बहन भाई में दौड़ रहा है और उसी खून के आधार पे हम डंके की चोट पे समाज के लिए काम कर रहे हैं और करते रहेंगे. सुशीला जी ने अपने पति को पूरा सहयोग करते हुए कार्य किए. आखिरकार बाहेकर परिवार और गांव वालों के प्रयास से आज गांव के अंदर एक भी दारू की भट्टी नहीं है और गांव के लोगों के आने जाने के लिए रेलवे पटरी की समस्या भी दूर हो चुकी है. इसीलिए कहते हैं ना, अगर इरादे नेक हों और कोशिश सच्चे दिल से हो तो पूरी दुनिया आपका साथ देती है. आज भी बाहेकर परिवार गांव के और समाज के विकास के लिए काम कर रहा है. की मागच्या 10 वर्षापूर्वी माझ्या वडिलांनी देहदानचा संकल्प केला आहे आणि त्यांनी म्हणजे मृत्यू झाल्यावर पूर्ण शरीरच वैद्यकीय व्यवसायासाठी वापरण्यात यावा. मेडिकल कॉलेजला पूर्ण शरीर दान ते करणार आहेत 100%. आणि आम्ही त्यांच्या ह्या पुरोगामी विचाराचा आदर करतो आणि जेव्हा केव्हा ते योगा येईल तेव्हा आम्ही त्यांचं शरीर पूर्ण मेडिकल कॉलेजला दान देऊ, त्याची मी हमी घेतो. मी स्वतः करणार. भलाही त्यावेळीची परिस्थिती कशी असेल, माझ्या बहिणी, माझे भाऊ यांचे विचार वेगळे असू शकतील, लेकिन माझ्या वडिलाची अंतिम इच्छा आहे की माझं शरीर दान द्यावा. त्या दृष्टीनं आम्ही त्यांचं शरीर दान देऊ. याबद्दल मी समाजाला आश्वस्त करतो की त्यांची जी अंतिम इच्छा आहे ती पूर्ण होईल. आपके समक्ष मैं कविता पढ़कर बताना चाहता हूँ और एक प्रकार से हमारे आदरणीय बैकार जी को आज के इस सम्मान के स्वरूप में मैं पेश करता हूँ.
किस तरह आपका परिचय दूँ। स्वयं कार्य की कीर्ति हो, सामाजिक चेतना जगाई, पूजनीय तुम व्यक्ति हो। श्यामराव है नाम आपका, पत्नी साथ सुशीला है, सुंदर घर परिवार आपका, हम सबको सौभाग्य मिला है। संस्कारों के कुशल खिलाड़ी, जनमानस के तुम स्नेही, समय कहाँ विश्राम करेंगे, अविचल पथ के हो राही। सम्मान आपको सदा मिलेगा, यही प्रार्थना करते हैं, ऐसे हो हम सबके प्रेमी। अभिनंदन हम करते हैं, अभिनंदन हम करते हैं। धन्यवाद। आपण सर्वांना विनंती आहे, सर्व व्यसनापासून मुक्त व्हा। व्यसन हे हानिकारक आहे, घराला वाटोळ करते, घर राहत नाही। आणि एक प्रकारची जी माझी कल्पना आहे की घर हे स्वर्ग व्हावं, त्या कल्पनेला अडचण येते। म्हणून मी विनंती करतो की सर्व गावाच्या लोकांनी दारूभट्टी बंद करण्यात मदत करावी आणि प्रत्येक गावी दारूभट्टी बंद व्हावी असा माझा उद्देश आहे। त्याला तुम्ही साथ द्या एवढी माझी विनंती आहे।